भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात रस्सीखेच सुरू आहे। भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष संघ किंवा अभाविपच्या पार्श्वभूमीचा असावा असा आग्रह आता संघाने केलाय। तर नव्या अध्यक्षांना महत्त्वाच्या निर्णयात संघाच्या मतालाही प्राधान्य द्यावं असं सुद्धा संघाचं म्हणणं आहे। भाजपचं वरिष्ठ नेतृत्व आणि संघात एकमत होत नसल्यानं राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय हा अद्याप प्रलंबित आहे। सध्याचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पुन्हा 40 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। 20 एप्रिलपूर्वी नव्या अध्यक्षांचं नाव जाहीर होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। लोकसभा निवडणुकीदरम्यान जे.पी. नड्डा यांचं आरएसएस बद्दलचं विधान गाजलं होतं। त्या विधानाचा भाजपने निषेध किंवा इन्कारही केला नव्हता। हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरूनही भाजप आणि संघात मतभेद होते। या तीनही राज्यातील विजयाचे पूर्ण श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नसल्याचं भाजपचं म्हणणं असल्याची सुद्धा माहिती समोर आली होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक 21 ते 23 मार्च दरम्यान बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली। या बैठकीत भाजप अध्यक्षपदावर चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीत भाजपने नवा अध्यक्ष पाठवावा याची सूचना संघाने दिली होती। मात्र आता भाजपकडून जे.पी. नड्डा सहभागी होणार आहेत। त्यामुळे आगामी काळात नेमका आता अध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागते, कुठल्या नेत्याची, हे पाहणं महत्त्वाचं आहे। यासाठी भाजप नेतृत्व आणि संघात एकमत नसल्याचा सुद्धा निर्णय आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। जितेंद्र, महत्त्वाची अपडेट आहे। अध्यक्षपदासाठी आता महत्त्वाचा निर्णयासाठी संघाच्या मदतीला महत्त्व द्यावं लागतंय। खरं तर आता रस्सीखेच सुरू आहे भाजप पक्ष आणि संघ। मागच्या काही दिवसांच्या घडामोडी पाहता अगदी निवडणुकी दरम्यानचं जे.पी. नड्डा यांचं वक्तव्य, तिन्ही निवडणुकीमध्ये श्रेयवादासाठी सुप्त पद्धतीने सुरू असलेली लढाई, यामुळे आता अध्यक्षपदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार याची उत्कंठा शिगेला पोहोचलाय। काय या संदर्भात घडामोडी नेमक्या घडतायत? नक्कीच कारण अध्यक्षपदाचा कार्यकाळ जे.पी. नड्डा यांचा संपलेला आहे। त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि त्यांना दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे। जर आपण भाजपचा संविधान जर बघितलं तर भाजपच्या संविधानानुसार 3-3 वर्षाची अशा 2 वेळा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक एखाद्या व्यक्तीची होऊ शकते किंवा नेत्याची होऊ शकते। जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळाचा विचार केला तर 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांचा पूर्ण झालेला आहे। सध्या ते केंद्रीय मंत्री आहेत आणि केंद्रीय मंत्री झाल्यानंतर भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणे हे अपेक्षित होते, मात्र तसंही झालेलं नाही आहे। आता जी माहिती मिळते त्यानुसार आता पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदावर जे.पी. नड्डा यांची 40 दिवसांसाठी जी आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दोन्हीही राष्ट्रीय अध्यक्षपदावर अजूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचं वरिष्ठ नेतृत्व यांचं एकमत होत नाही आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपचा अध्यक्ष अजूनपर्यंत निवडला जात नाही आहे अशी माहिती समोर येते आणि यासाठी संघाची जी भूमिका आहे ती आग्रही भूमिका आहे की जो नवा अध्यक्ष येणार आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक याच्या परिवारातील, खास करून संघाची पार्श्वभूमी किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तो कार्यकर्ता असावा अशी संघाची आग्रही भूमिका आहे। त्याचबरोबर पक्षाचा विचार त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेलच, मात्र संघाचंही मतांना प्राधान्य देणारा हा असा नवा अध्यक्ष असावा। कारण गेल्या काही दिवसांमध्ये किंवा अलीकडच्या काही काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान संघ आणि भाजपमधील जे काही मतभेद आहे ते उघडपणे जाहीर झालेले होते आणि त्याचीही जी आहे ती आता कुठेतरी याला किनार असल्याचं समजते। दुसरं महत्त्वाचं असं की संघाचं हे 100वे वर्ष आहे आणि संघाच्या या 100वे वर्ष साजरं करीत असताना संघाचा स्वयंसेवक हा राष्ट्रीय अध्यक्ष असावा अशीही संघाची आग्रही भूमिका आहे आणि तशा सूचनाही देण्यात आलेल्या होत्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 21 ते 23 मार्च दरम्यान बेंगळुरू येथे राष्ट्रीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा, या प्रतिनिधी सभेमध्ये 1400 ते 1500 संघ परिवारातील ज्या संघटना आहेत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी 20 तारखेपर्यंत तुम्ही नवा अध्यक्ष निवडावा अशा सूचनाही संघाने दिलेल्या होत्या। मात्र आतापर्यंत तशा नवीन अध्यक्ष निवडला नाही आहे, त्यामुळे जे.पी. नड्डा हेच त्या अधिवेशनात सहभागी होतील अशी माहिती मिळते। त्यामुळे कुठेतरी अजूनपर्यंत अध्यक्षपदावर एकमत होत नाही आहे। आपला विचाराचा असावा संघ परिवार हा संघ परिवारातीलच भाजप ही पक्ष आहे, मात्र त्यांच्यात राजकीय पक्षामध्ये आपली कुठलीही त्यात आपली कुठले कारभार करत नाही किंवा त्यामध्ये आपली काही प्रतीक्षा नसते असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र तसं असलं तरीही दोन्ही जे वरिष्ठ नेतृत्व आहेत त्यामध्ये एकमत होत नाही आणि त्यामुळेच आतापर्यंत हा प्रलंबित असल्याचं
असल्याचं माहिती मिळते. त्यामुळे नेमकं आता कधीपर्यंत भाजपचा नवा अध्यक्ष निवडला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. किमान 20 एप्रिलपर्यंत तरी निवड होते का हे याकडे देखील आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं जितेंद्र, आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.